चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 1 जानेवारी बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, कारण आजपासून सुरू होत आहे नवीन वर्ष आणि आज आहे नवीन वर्षातील पहिला दिवस। माझ्या सर्वच स्वामी भक्तांना आजपासून सुरू झालेल्या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांसाठी सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि अगदी भरभराटीचं जाऊ। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण हो एवढीच मी आपल्या महाराजांच्या चरणी प्रार्थना करते। बघा, असं म्हटलं जातं की नवीन वर्षाचा जर पहिला दिवस चांगला गेला तर संपूर्ण नवीन वर्ष हे आपलं चांगलं जातं। आजच्या दिवशी तुम्हाला काही विशेष सेवा उपाय करायचे आहेत। आजच्या दिवशी जेवढी शक्य होतील तेवढी शुभ आणि मांगल्याची कामं तुम्हाला करायची आहेत। खरं तर आज करायचे बरेचसे उपाय आणि बऱ्याचशा सेवा ह्या मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्या या नवीन वर्षातील एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। आज सायंकाळी तुम्हाला या एका विशिष्ट ठिकाणी दिवा लावायचा आहे आणि या दिवाखाली तुम्हाला ही एक वस्तू ठेवायची आहे। ज्या ठिकाणी हा दिवा प्रज्वलित केल्याने तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील, त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील जे संकट विघ्न आहेत यांचा नाश होईल। वर्षभर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी राहील, घरामध्ये चहूबाजूनी पैसा येईल आणि आलेला जो पैसा आहे तो नेहमी खेळता राहील। खरं तर हा मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक दिवस हा विशेष महत्त्वाचा आहे। त्यात आज मार्गशीर्ष महिन्यातील सोमवार आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस, बघा अत्यंत महत्त्वाचा योग। खरं तर मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी, दानधर्म करण्यासाठी, पूजापाठ करण्यासाठी, व्रतवैकल्य करण्यासाठी आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे दीपदान करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। या महिन्यातील आज 1 तारीख आहे आणि आजच्या दिवशी जर तुम्ही एका ठिकाणी दीपदान केलं तर नक्कीच तुमच्या आडलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि रखडलेली सर्व कामे मार्गी लागतील। आता कुठे आपल्याला दिवा लावायचा आहे, उपाय नक्की काय आहे, हे सगळं काही पुढे सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आज सोमवार आहे। खरं तर सोमवारचा दिवस हा आपल्या महादेवांसाठी समर्पित आहे। सोमवारच्या दिवशी आपण महादेवांची पूजा करतो, उपासना करतो, आराधना करतो। आज नवीन वर्षाचा पहिला दिवस। आज आपल्याला इष्टदैवत म्हणजे पंचगुरूंना म्हणतो आपले स्वामींचीही सेवा करायची आहे। आज आपल्याला कुलदेवीचीही उपासना करायची आहे आणि आज आपल्याला महादेवांचीही सेवा करायची आहे। खरं तर स्वामींची सेवा आणि स्वामींची सेवा आणि कुलदेवीची सेवा कशी करायची हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती आज आपल्याला कुठली गोष्ट अर्पण करायची हे सांगणार आहे। बघा, आजचा दिवस सोमवारपासून सुरू झालेला आहे, म्हणजे आज नवीन वर्षाचा हा पहिला दिवस सोमवार आहे। आवर्जून प्रत्येकाने महादेवाच्या मंदिरामध्ये जा, तिथे जाऊन महादेवांच्या पिंडीवरती जल दूध अर्पण करा। आता ज्यांच्या आजूबाजूला महादेवांचं मंदिर नसेल तर त्यांनी काय करा, आपल्या आजूबाजूला किंवा कुठेही म्हणजे आपल्या गावाच्या आजूबाजूला कुठेही जर माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथे जा। आता कुठलीच मंदिरं जवळ नसेल तर तुम्ही घरच्या घरीच, आपल्या घरच्या घरीच जी महादेवांची पिंड असते तर त्या पिंडीवरती अभिषेक घाला। आता घरीही महादेवांची ज्यांच्याकडे पिंडी अजूनही नाहीये त्यांनी वाळूची किंवा मातीची, तुळशीच्या जवळची जी माती असते तर त्या मातीची एक पिंडी तयार करायची आहे, ठीक आहे। त्यानंतर या पिंडीवरती थोडंसं तुम्हाला पाणी शिंपडायचं आहे, म्हणजे जल शिंपडायचं आहे, थोडंसं तुम्हाला दूध शिंपडायचं आहे। ज्यांच्याकडे चांगली स्वच्छ सुंदर महादेवांची पिंडी असेल तर त्यांनी दूध अभिषेक घालायचा आहे, जल अभिषेक घालायचा आहे, जसं आपण श्रावण महिन्यात घालतो, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला महादेवांच्या पिंडीला अष्टगंध लावायचा आहे, हळद अर्पण करायची आहे, पांढरे तांदूळ अर्पण करायचे आहेत, एक सफेद रंगाचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे। हे सगळं अर्पण करून तुम्हाला एक इच्छा प्राप्तीचा दिवा लावायचा आहे। हा दिवा कसा लावायचा तर तुम्हाला आजच्या दिवशी पांढऱ्या कणकेचा दिवा बनवायचा आहे। पांढरा रंग हा महादेवांच्या सर्वात आवडीचा आणि प्रिय रंग मानला जातो आणि आज आपल्याला याच पांढऱ्या कणकेचा एक दिवा बनवायचा आहे।
दिवा बनवून झाला की त्यानंतर तो एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे. प्लेटमध्ये सुरुवातीला मूठभर पांढरे तीळ घालायचे. बघा, महादेवांची कुठलीही सेवा करत असताना पांढऱ्या तिळाचा उपाय हा अत्यंत प्रभावी असतो, कारण महादेवांच्या पिंडीवरती पांढरे तीळ चढवल्याने आपल्या आयुष्यातील दारिद्र्याचा, संकटांचा, नकारात्मकतेचा नाश होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य यांची प्राप्ती होते. आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात. म्हणून मूठभर पांढरे तीळ तुम्हाला त्या प्लेटमध्ये घालायचे आहे. त्यावरती हा जो कणकेचा दिवा बनवलेला आहे तो दिवा ठेवायचा आहे. दिव्यामध्ये एक वात घालायची आहे, 2 वातींची करून. शिवाय यामध्ये थोडंसं तेल किंवा तूप घालायचं आहे. हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा जो दिवा आहे तो महादेवांच्या पिंडीच्या समोर तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या दिव्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे. इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. एक अगरबत्ती ओवाळायची आहे. ती अगरबत्ती बाजूला तुम्हाला ठेवून द्यायची आहे. यानंतर या दिव्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे आणि सर्वात महत्त्वाची आज तुम्हाला एक गोष्ट घालायची आहे, ती म्हणजे तुम्हाला धोत्र्याचं, जे धोत्र्याचं झाड असतं किंवा शमीचं झाड असतं, ही दोनही जी झाडं आहेत ती महादेवांची अत्यंत प्रिय आहेत. या दोनही झाडांवरती साक्षात महादेवांचा वास असतो. म्हणून तुम्हाला धोत्र्याच्या किंवा शमीचं जे झाड आहे त्या झाडाचा थोडासा चिक काढायचा. आता हा चिक कसा काढायचा, तुम्ही जस्ट एक फक्त पान त्याचा खुडा, त्या पानामधून एक सफेद रंगाचा द्रव बाहेर पडेल, त्याला चिक असं म्हणतात, चिकट द्रव. तर हा चिकट द्रव तुम्हाला त्या दिव्याच्या तेलामध्ये अगदी 1 थेंब तरी टाकायचा आहे. 1 थेंब तरी. हा द्रव त्याच्यामध्ये पडत असताना महादेवांचं स्मरण करत तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे. बघा, तुम्हाला 1001% गॅरंटीने सांगते, कितीही कठीण इच्छा महादेव तुमची पूर्ण करतील. नवीन वर्षाची सुरुवातच तुमची अत्यंत प्रभावी आणि छान होईल. ठीक आहे, हे करून झालं की त्यानंतर तुम्हाला फक्त एक वेळा तुम्हाला महादेवांचं जे सर्वात सिद्ध मंत्र म्हटलं जातं ते म्हणजे तुम्हाला महादेव स्तुती म्हणायचं आहे. आता हे महादेव स्तुती कुठे मिळेल, तर तुम्ही गुगलवरती सर्च करा किंवा यूट्यूबला टाका फक्त महादेव स्तुती, तर तिथे येईल. किंवा मग तुम्ही महादेवांचे स्तोत्र म्हणू शकतात. तुम्ही महादेवांची जी नावं आहेत, आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात महादेवांच्या बऱ्याचशा सेवा आहेत त्या म्हणू शकतात. महादेव 40 म्हणू शकतात. समजा तुम्हाला काहीच नसेल, नित्यसेवेचं पुस्तक नसेल, काहीच सेवा येत नसेल की दाई मला नाही, त्यांनी फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरीही चालेल. त्याचबरोबर आजच्या दिवशी जर तुम्ही शिवकवच याचं पठण केलं तर वर्षभरात कुठल्याही संकटांचा तुम्हाला त्रास होणार नाही. अकालीन येणारी संकट टळून जातील. कुठल्याही बाधा तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. फक्त आज तुम्हाला 3 वेळा किंवा 7 वेळा शिवकवच जे आहे त्याचं पठण करायचं आहे. शिव 40 म्हणू शकता, शिवस्तोत्र म्हणू शकता. आता जसं जमेल त्यातील एक तरी सेवा आवर्जून करा. हा दिवा जो आहे तो दिवसभर, आज म्हणजे रात्रभर तुम्हाला प्रज्वलित ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी दिवा विझेल. आता सकाळी उठल्यानंतर दिवा ऑब्वियसली विझलेला असेल तर दिवा दिवा तर तुम्ही याचा बनवलेला आहे, कणकेचा बनवलेला आहे, तो कुठल्याही पशुपक्ष्यांना खाण्यासाठी ठेवा. आणि त्या दिव्याच्या खाली ठेवलेले जे पांढरे तीळ आहे ते देखील पशुपक्ष्यांना खायला घाला. अशा पद्धतीने आजच्या दिवशी ही सेवा केली तर नक्कीच वर्षभर तुमच्यावरती महादेवांची, आपल्या इष्टदेवतेची, कुलदेवतेची कृपा राहील. संपूर्ण वर्ष तुमचा शुभ, चांगला आणि छान जाईल. त्याचबरोबर आवर्जून आजच्या दिवशी तुम्हाला आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे. हा दक्षिण दिशेला लावलेला दिवा आपल्या पितरांच्या स्मरणार्थ असेल. बघा, पित्र हे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये तृप्त असणं खूप महत्त्वाचं आहे. ज्या घरात पित्र तृप्त असतात तर त्या घरामध्ये सदैव सुख आणि समृद्धी असते. ज्या घरात पित्र अतृप्त असतात त्या घरात सतत कलह, भांडणं, विघ्न, अकालीन संकट याच गोष्टी असतात. वर्षाच्या पहिल्याच दिवशी सुरुवातीला जर तुम्ही असा हा दिवा जेव्हा पितरांसाठी लावाल तेव्हा नक्कीच पितरांचा आशीर्वाद तुम्हाला या पहिल्याच दिवशी प्राप्त होईल, ज्यामुळे तुमचा संपूर्ण वर्ष जो आहे तो चांगला आणि शुभ जाईल. त्याचबरोबर आवर्जून आजच्या दिवशी सायंकाळी तुळशीजवळ ही एक दिवा लावा आणि जे आपल्या घराचा जो मेन उंबरट आहे तिथे देखील तुम्हाला 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. अशा पद्धतीने आज पहिल्याच दिवशी दीपदान करा. इच्छित मनोकामना पूर्ण होतील, अडलेली कामं मार्गी लागतील आणि संपूर्ण वर्ष तुमचा सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि अगदी भरभराटीचा जाईल. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.